सुप्रीम कोर्टामधल्या मंगळवारच्या सुनावणीनंतर संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये ड्रामा दिसून आला। संजय राऊतांनी म्हस्केंना आमने-सामने चर्चेसाठी आव्हान दिलं, पण म्हस्केंनी जाण्यास नकार दिला। यानंतर संजय राऊत आणि म्हस्केंकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा करण्यात आले। सुप्रीम कोर्टातल्या मंगळवारच्या सुनावणीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा झाला। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के माध्यमांशी बोलत होते। त्यावेळेस ठाकरेंचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत तिथे आले। राऊतांनी म्हस्केंना बोलावलं आणि आमने सामने चर्चेसाठी आव्हान दिलं। म्हस्केंनी येण्यास नकार दिला, हातवारे केले आणि पाठ फिरवून निघून गेले। त्यानंतर अनिल देसाईंनी म्हस्केंच्या दिशेने चालत जात चर्चेसाठी बोलावलं, पण खासदार नरेश म्हस्के निघून गेले। ठाकरे आणि शिंदेंच्या खासदारांमधला हा संवाद खेळीमेळीच्या वातावरणात सुरू होता, पण त्यानंतर मात्र दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले। शिवसेनेत शिंदेंच्या सर्वाधिक तक्रारी नरेश म्हस्के यांनीच केल्या होत्या असा दावा संजय राऊतांनी केला। तर संजय राऊत हे कधी काळी रश्मी ठाकरेंबद्दल शिव्या घालत होते असं नरेश म्हस्के म्हणाले। शिंदेंच्या सर्वाधिक तक्रारी करणाऱ्यांपैकी ते एक होते। आधी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून, तर त्याचं नेतृत्व हे आमचे म्हस्केच करत होते। हे राज्यसभेचं त्यांना पुन्हा एकदा तिकीट लवकर डिक्लेअर करत नव्हते, त्यावेळी उद्धव ठाकरे सोडा रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते। स्वतःच्या भावाला मंत्रिपद दिलं नाही आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत, त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या, याकरता कोण कुभांड रचत होतं। राऊत साहेब, म्हस्के साहेब सकाळी बरंच काय काय बोलले। लहान माणूस ते तुमच्या ह्याच्यावरती बोलले, तुम्ही ज्या पत्र समोर आणावं असं त्यांचं म्हणणं आहे। जाऊ द्या, मागच्या गोष्टीचा ते काढून उपयोग काय? मागच्या गोष्टी पुन्हा पुन्हा उकरून काढणे, मग संजय राऊतने काय केलं आणि यांनी काय केलं हे जर काढायला बसलं तर खऱ्या अर्थानं उबाटाची सत्ता घालवण्यासाठी उबाटातल्या अंतर्गत नेत्यांचाच मोठा हात होता, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगू शकतो।